नमस्कार, मी वैद्य मीनाक्षी शिंगे। आज मी आपल्यासोबत आम्लपित्त या विषयावर बोलणार आहे। आम्लपित्त या नावातच त्याचा आजार दडलेला आहे। म्हणजे ज्या आजारामध्ये पित्त हे आम्ल गुणाने विकृत होतं। म्हणजे की जेव्हा दोन प्रकारचे पित्त आपल्या शरीरात असतात, चांगलं पित्त हे रोज आपल्या पचनासाठी गरजेचंच असतं, जे शरीरामध्ये रोज तयार होतं। परंतु जेव्हा या पित्ताला त्याचा अम्लविपाक होतो, म्हणजेच की त्यापासून तयार होणारं जे पित्त आहे, अन्नापासून तयार होणारं जे पित्त आहे ते नॉर्मल नसून आम्ल गुणाने म्हणजे आंबट किंवा उष्ण गुणाने जेव्हा ते दूषित होतं तेव्हा त्याला आपण आम्लपित्त म्हणतो। तर त्याची लक्षणं काय की आपल्या घशात जळजळ होणे, जेवणानंतर लगेच आपल्या घशात आग होणे, छातीत आग होणे, अन्न पचलं नाही असं वाटणे किंवा आंबटपणा तोंडात येणे, आंबट गुळण्या येणे इत्यादी लक्षणं ज्या आजारामध्ये निर्माण होतात त्याला आपण आम्लपित्त म्हणतो। यामध्ये काय होतं की आपलं पाचकाग्नीच आपला विकृत होतो आणि त्याच्यामुळे आपल्या अन्नाचं पचन नीट होत नाही। मग पचन नीट न झाल्यामुळे हे सगळी लक्षणं निर्माण होतात, पोटात जडपणा वाटतो। आणि याचं कारण काय, तर आम्लपित्त होण्याचं मुख्य कारण असं आहे की आपल्याला माहितच आहे की आपण जे जेवण करतो ते सात्विक अन्न न घेतल्यामुळे किंवा बाहेरचं जेवल्यामुळे, जंक फूड खाल्ल्यामुळे, हे सगळ्या गोष्टी तर याला कारण आहेतच, सगळ्यांनाच माहिती आहे। तेलकट, तिखट, आंबट हे ज्या बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे आम्लपित्त होतं। परंतु याला मुख्य कारण असं आहे की जेव्हा आपण काही पण जेवतो तर त्या आपल्या जेवणाच्या वेळा महत्वाच्या आहेत। म्हणजे जर आपण दुपारी 1:30-2ला जेवतोय तर ती वेळ चुकीची आहे। सकाळी उठल्यावर जो रसायन काळ असतो म्हणजे 9 किंवा 10च्या आतमध्ये जो आपल्या ब्रेकफास्टचा म्हणजे आपल्या न्याहारीचा वेळ असतो तो सगळ्यात चांगला असतो, तेव्हा आपण खूप चांगलं आणि सात्विक अन्न घेतलं पाहिजे। परंतु त्या ब्रेकफास्टमध्ये किंवा न्याहारीमध्ये जर आपण ब्रेड, पिझ्झा किंवा आंबवलेले पदार्थ, इडली, डोसा असे पदार्थ खात असतो तर त्यापासून आपल्या शरीरामध्ये चांगलं पित्त तयार होणारच नाही, आंबटच पित्त तयार होणार आहे, म्हणजे पित्ताला आम्लपाक होणार आहे। त्यामुळे हे पदार्थ अवॉइड करणे आणि रसायन काळामध्ये चांगले पदार्थ घेणे, जसं की रोजच्या नाश्त्यामध्ये आपण उपीट, रव्यापासून तयार होणारे पदार्थ, च्यवनप्राश घेणे, ड्रायफ्रुट्स खाणे, दूध घेणे इत्यादी गोष्टी आपण नाश्त्यामध्ये प्रिफर करू शकतो। दुसरी गोष्ट अशी आहे की दुपारचं जेवण हे जेव्हा सकाळी सूर्य उगवतो त्यानुसार रात्री दुपारी 12 ते 1च्या मध्ये सूर्य हा डोक्यावर असतो। म्हणजे काय की निसर्गातली अग्नी ही खूप स्ट्रॉंग असते 12 ते 1च्या काळामध्ये, म्हणजेच काय उष्णता त्याच्या अतिउच्चतम केंद्रावर असते 12 ते 1च्या मध्ये। तसंच आपल्या पोटातला म्हणजे आपल्या जठरातला जो जठराग्नी आहे तोही 12 ते 1च्या मध्ये खूप प्राकृत असतो, चांगला असतो किंवा स्ट्रॉंग असतो पचनासाठी। त्यामुळे 1 नंतर जेवायला नको, 1च्या आत आपलं जेवण व्हायला पाहिजे की ज्याने आपलं अन्न नीट पचेल। आणि त्यानंतरचा मुख्य भाग म्हणजे काय की जेवल्यानंतर आपल्याला 1.5 ते 2 तास, कमीत कमी 2 तास आपल्याला आडवं पडायचं नाहीये। कारण आपण जर झोपलो किंवा आडवं पडलो तर आपल्या अन्नाचं पचन नीट होणार नाही आणि त्यापासून चांगला आहाररस तयार होणार नाही, आम्लपाकी पित्त तयार होईल आणि त्याने आम्लपित्ताचा त्रास होईल। त्यामुळे 3 गोष्टी करायच्या आहेत। सकाळी नाश्त्यामध्ये चांगला आहार घेणे, नंतर दुपारचं जेवण 12-12:30च्या आत, जास्तीत जास्त 1च्या आत करणे आणि जेवणानंतर 2 तास आडवं न पडणे, म्हणजे न झोपायचं पण नाही, आपल्याला मोबाईल घेऊन सध्या आडवं पण पडायचं नाहीये। जोपर्यंत आपल्या अन्नाचा पहिला पाक होत नाही तोपर्यंत आपल्याला आडवं पडायचं नाही। त्यानंतर तुम्ही वामकुक्षी 15 मिनिटाची घेऊ शकता, परंतु झोपायचं नाही। ह्या जर 3 गोष्टी आपण पाळल्या आणि बाहेरचं अन्न आपण कमी केलं तर आपला आम्लपित्ताचा त्रास नक्की बरा होऊ शकतो। आणि या पलीकडे जर आपल्याला काही त्रास असतील तर मला नक्की संपर्क करा। श्री विश्वार्णव आयुर्वेद उपचार केंद्र, केशवनगर, मुंडवा। धन्यवाद।